नमस्कार मंडळी, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. शारदीय नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या माळेच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आज आहे आईची तिसरी माळ आणि आईचं रूप आहे आज चंद्रघंटा आणि रंग आहे राखाडी म्हणजे करडा रंग. आजचा करडा रंग राखाडी रंग हा संतुलित विचाराचे प्रतीक मानले जाते आणि त्याचसोबत आज आहे माळ झेंडूच्या फुलाची किंवा झेंडूच्या पानांची. त्याचबरोबर अखंड दीपाबद्दल मला थोडंसं सांगायचं आहे. खूप सुंदर असा दीप आहे, आपण ह्या वर्षीच घेतलेला आहे नवीन आणि तेल भरपूर बसतं आहे आणि अखंड ज्योत आपल्या दिव्यातली चालू आहे. जशी आपण प्रज्वलित केलेली आहे तशी जशी जशी काजळी येते तसं तसं आपण ती वात वर करत गेलं की ज्योत छान परत तेवते आणि सुंदर असा दिवा छान आहे आपला. आणि आज तिसऱ्या माळेच्या दिवशी आपल्याला करायची आहे 7 कवड्यांची सेवा. म्हणजे ज्या कवड्या असतात ज्या आपल्याला स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये मिळतात किंवा आपण तुळजापूरला वगैरे गेलो तर तिथेही आपल्याला उपलब्ध होतात. तर ह्या कवड्या हातात घ्यायच्या, म्हणजे उजव्या हातात घ्यायच्या आणि श्रीसूक्त, फलश्रुती, व्यंकटेश स्तोत्र, नवार्णव मंत्र 16 वेळेस, लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री मंत्र 16 वेळेस ही सेवा आज आणि उद्या म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या माळेला आईची करायची आहे आपल्याला. आपण नेहमीच लक्ष्मी प्राप्तीची सेवा करतो आहोत, पण नवरात्रामध्ये विशेष महत्त्व आहे. लक्ष्मी स्थिर होण्यासाठी ही सेवा आहे. आज तिसऱ्या माळेला आणि उद्या चौथ्या माळेला आपल्याला ही 7 कवड्यांची सेवा अवश्य करायची आहे. अगदी 15 मिनटं लागतात, पण ही सेवा केल्याने खूप छान अनुभव आलेले आहेत. त्यामुळे ही सेवा अवश्य करा. आणि तांदळावरती आपण त्या कवड्या स्थानपन्न करणार आहोत किंवा पिवळ्या आणि लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या मंदिरात ठेवल्या तरीही चालतात. नेहमीच सेवा करायला लागतात म्हणून मी तांदळावरती अशा मंदिरामध्ये पूजत असते. त्यानंतर हे आहे जास्वंदीचं फूल, जे आपण गणपतीचं निर्माल्य विसर्जन केलं होतं तर त्यामध्ये जे रोप लावलं होतं त्याला पहिलं फूल आलेलं आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये खास आहे की माझे 9 दिवसाचे उपवास आहेत. मला फराळीचं करायचंच असतं, पण बाकीच्यांसाठी मला स्वयंपाक देखील करायचा असतो. त्याचसोबत असते आपली सेवा. दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहेत. त्यानंतर बरीचशी सेवा आपण दिवसभरात करतो, तर त्या सेवेला देखील आपल्याला वेळ द्यावा लागतो. मग स्वयंपाक करताना आपण कमीत कमी वेळेमध्ये कसा स्वयंपाक करू हे मी थोडक्यात सांगितलेलं आहे. त्याच्या भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत. चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी थोडासा मोठा कुकर घेतलेला आहे, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला एक स्टँड आणि परत भांडं पण दुसरं बसेल म्हणून. आणि त्यामध्ये घालून घेतले मी तेल, जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी करून बारीक चिरलेला कांदा घातला, आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट देखील घातली. ते छान परतले की त्यामध्ये घातलं एक गावरान टोमॅटो घातले की चवीनुसार मीठ घालते मी नेहमीच, कारण टोमॅटो लगेच परतलं जातं. छान परतले की त्यामध्ये आपल्याला घालायचे सुके मसाले. त्यामध्ये काळं तिखट आहे, थोडीशी हळद आहे आणि धने पावडर आहे आणि थोडीशी कुटाची प्युरी घातली. म्हणजे शेंगदाण्याचं कूट मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून ते आपल्याला वाटून घ्यायचं. ती प्युरी देखील आपण मसाल्यांसोबत छान परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत. नंतर त्यामध्ये एक बटाटा साल काढून त्याची फोडी करून घेतलं होतं, ते पाण्यात घातलं होतं, ते घालून घेतलं. थोडेसे ओले मटर घातले, लागलं असं गरम पाणी घातलं. त्यानंतर त्याच कुकरमध्ये एक स्टँड ठेवलं आणि त्यावरती मी एक भांडं ठेवलं ज्यामध्ये मला जिरा भात करायचा आहे. आणि मुठीनं मोजून मी तांदूळ घेतला, स्वच्छ धुवून घेतला, लागलं असं पाणी घातलं. त्यामध्ये 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साजूक तूप घातलं, जेणेकरून भात एकदम मोकळा पण होणार नाही आणि खूप असा चिकटही होणार नाही. लागलं तर थोडंसं पाणी देखील वरून घातलं. नंतर कुकर बंद करून घेतला आणि आपण त्याच्या फक्त 2 शिट्ट्या करणार आहोत आणि नंतर गॅस बंद करणार आहोत. तोपर्यंत कुकर एका बाजूला मी केला. नंतर मी एका कढईमध्ये 1 वाटी जवस भाजून घेतले, कारण आमच्याकडे रोजच चटणी लागते कुठल्या तरी प्रकारची. जवस छान भाजायचे आहेत, अगदी गॅस फुल करायचं नाही. जवस भाजताना मंद गॅसवर भाजायचे, छान फुटतात असे जवस आणि वास देखील खमंग येतो. जवस भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये घालायचे आपल्याला कढीपत्ता आणि जिरे. जवस गरम आहेत आपले तोपर्यंत कढीपत्ता लगेच कडक होतो. थोडेसे थंड झाले जवस की त्यामध्ये घालायचे आपल्याला लसूण, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट आणि आपल्याला मिक्सरला ही चटणी वाटून घ्यायची आहे. अगदी झटपट होते आणि खूप साधीशी आहे आणि पण चविष्ट तितकीच आहे. तोपर्यंत आपला कुकर देखील झाला. तुम्ही पाहताल आपला जिरा भात देखील खूप छान झाला आणि भाजी देखील आपली झाली, म्हणजे दोन्ही आपलं एका वेळेस झालेलं आहे.
शेंगादाण्याचं कुटाची प्युरी घातल्यामुळे भाजी एकसंग होते, जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही नाही होत. आणि कुकर लावायच्या अगोदरच मी कणिक भिजवून घेतली होती, म्हणजे हे सगळी तयारी करेपर्यंत कणिक छान भिजते. कुकर लावून घेतला, जवस भाजून घेतले आणि पोळ्या करून घेतल्या. अगदी अर्ध्या तासाच्या आत आपला स्वयंपाक तयार होतो. तुम्ही पाहताल आपली भाजी एकदम छान झालेली आहे. माझ्याकडं थोडीशी पातळसर भाजी लागते आणि चटणी कंपल्सरी लागते. तुम्हाला जर मोकळी भाजी हवी असेल तर थोडी तयारी करून ठेवली तर मोकळी भाजी पण आपण पटकन फोडणी टाकू शकतो. माझ्याकडे दही लावलेलं होतं. दही आणि जवसाची चटणी हे कॉम्बिनेशन आमच्याकडे खाल्लं जातं. तर ताटामध्ये आहेत पोळ्या, भाजी, चटणी, दही आणि सोबत जिरा भात आणि पापड. अगदी साधी थाळी आहे आणि खूप झटपट झालेली आहे. बटाट्याच्या ऐवजी तुम्ही आणखीन दुसरी कोणतीही भाजी कुकरमध्ये अगदी सहजपणे करू शकता आणि आपला वेळ वाचवू शकता. आणि आपण जेव्हा कुकर लावला तर एका छोट्या डब्यामध्ये आपण फराळीचे रताळे किंवा बटाटे देखील लावू शकतो. पण मी किसलेल्या बटाट्याचं थालीपीठ करणार होते, त्यामुळे मी त्यामध्ये लावलेले नाही आहेत. तर हा असा छोटासा व्हिडिओ आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. शेजारची बेल घंटा देखील क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल. आणि उद्याचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आमच्या शहराचं धाराशिव हे नाव का पडलं, कोणत्या देवीच्या नावावरून पडलं, हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्या देवीला देखील जाणार आहोत. व्हिडिओ मिस करू नका. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.